रोहा ते आरवी बीच ही बाईक राईड निसर्गाच्या सौंदर्याशी केलेली सुखद मैत्रीच आहे. नमस्कार, मी व्ही एस गुरु तुमचं स्वागत करतोय आपल्या मुंबई ते कोकण राईडच्या दुसऱ्या भागात. मुंबई गोवा हायवेला एक्झिट केल्यानंतर आम्ही थेट दिवेघरला येऊन थांबलो आणि तिथेच नाश्ता केला. ती चविष्ट मिसळ खाऊन मन भरून आले, कारण मी खूप दिवसानंतर अशी मिसळ खाल्ली होती. मग आम्ही आमच्या गाड्या घेऊन बीचवरती गेलो. तिथे जाऊन थोडे फोटोज काढले, व्हिडिओज बनवल्या. दिवेघर किनाऱ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिथली पांढरी शुभ्र आणि मऊ वाळू. तो स्वच्छ आणि सुंदर बीच पाहून मन थक्क झाले. मुंबईमध्ये खूप कमी प्रमाणावर असे बीच पाहायला मिळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईमधील समुद्र किनाऱ्यांवर कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तिथे जास्त टाइम न काढता आम्ही पुढची वाटचाल चालू केली. थोड्या क्षणात आम्ही आरवी बीच रोडला पोहोचलो आणि पाहतो तो काय, समोरचे सुंदर दृश्य पाहून मला आरेवारेच्या रोडची आठवण झाली. एका बाजूला आतंक पसरलेला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला नारळ पोपळीच्या बागा किंवा लहान डोंगररांगा असं दृश्य डोळ्यात साठवत मी पुढे चालत होतो. दुपार झाली होती, सूर्य डोक्यावर आला आणि गरमी वाढू लागली. त्या गरमीमुळे बाईक राईड करायला खूपच प्रॉब्लेम होऊ लागला. कसं तरी करून आम्ही फेरीपर्यंत येऊन पोहोचलो. आम्ही बागमंडला ते वेसावे जेटीपर्यंत फेरीने प्रवास केला. त्याची पर बाईक कॉस्ट 58 रुपीज होती. आम्ही फेरीमधून बाहेर पडलो तेव्हा दुपारचे 2 वाजले. गरमी खूपच वाढली होती आणि आम्हाला मुंबई गोवा हायवेला लागण्यासाठी अजून 70 किलोमीटर कापायचे होते. त्या दुपारच्या गरमीमध्ये बाईक चालवण्याचं मन करत नव्हतं. तरी कसंही धाडस करून आम्ही तिथून निघालो. अरुंद रस्ते, नागमोडी वळणे यामुळे खूप ठिकाणी बाचकलो. तरीही 4 वाजेपर्यंत मुंबई गोवा हायवेला येऊन पोहोचलो. तिथे येऊन पहिलं काम म्हणजे मी माझ्या बाईकची टाकी फुल केली आणि मग मुंबई गोवा हायवेने रत्नागिरीच्या दिशेने निघालो. या हायवेला परत लागल्यानंतर हा सुंदर रस्ता पाहून मन प्रसन्न झालं, पण आमचा आनंद जास्त काळ टिकला नाही. जसजसं आम्ही संगमेश्वरच्या जवळ जात होतो तसं खराब रस्ता चालू झाला. चांगला रस्ता पाहून मला वाटलं होतं मुंबई गोवा हायवेचं काम कम्प्लीट झालंय, पण तसं नव्हतं. मला एकच प्रश्न पडला, ज्या रस्त्याचं काम 10 वर्षापूर्वी चालू झालं होतं ते अजून कम्प्लीट कसं नाही झालं. तरीही आपल्या हिमालयांवर त्या ऑफरोडिंगचा अनुभव घेत मी रत्नागिरीपर्यंत पोहोचलो. रत्नागिरीपासून पुढचा कोस्टल रोडचा प्रवास आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद.